22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे, पण त्याच दिवशी उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जात दर्शन घेणार आहेत। ठाकरेंनी या कार्यक्रमाचं निमंत्रण थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेलं आहे। अयोध्येमधल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात न आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता आणि त्याचाच आधार घेत ठाकरेंनी आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण राष्ट्रपतींना देत भाजपवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही। यानंतर आशिष शेलार यांनी ठाकरेंवर टीका केली आहे। 22 जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्री रामचंद्राचं दर्शन घेणार आहोत। त्याच्यानंतर गोदावरीच्या काठावरती आरती सुद्धा करणार आहोत। देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे। ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे। आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून 22 तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत। थोडं विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या ट्विटर हँडलवर जरी गेले असते उद्धवजी तर त्यांना दिसलं असतं की कालच देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिलंय आणि 24 तासानंतर जागे झाले। आता वराती मागून घोडं असं सध्या उभाटाची स्थिती आहे। त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोहोचलंय। यांच्या सांगण्याची गरज नाही, यांच्या सांगण्यावरना कोणाला निमंत्रणही देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही। राष्ट्रपतीला काळाराम मंदिराचं निमंत्रण देणारं नेमके हे कोण? मुळामध्ये हेच आयुष्यात मला वाटतं, आयुष्यात पूर्ण संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा काळाराम मंदिर हे त्यांना माहीत झालं असावं आणि पहिल्यांदा ते स्वतः चालले असावे। नसता याच्यापूर्वी कधी गेलेत त्याचं स्पष्टीकरण त्यांनी निश्चित द्यावं। आम्ही त्याचं स्वागत करू। राष्ट्रपतीला निमंत्रण देणार कोण? राष्ट्रपती स्वतः येतील ना। जेव्हा त्यांना वाटलं तर तुमच्या निमंत्रणाची त्यांना गरज नाही की काळाराम मंदिर ही तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी ही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।